मोठी बातमी आहे ती म्हणजे रोहित आर्याला ठोस आश्वासन हवं होतं असं केसरकर म्हणाले आणि ते देण्याचे मला अधिकार नव्हते असं केसरकरांनी सांगितलेलं आहे। ठोस आश्वासन मंत्री किंवा विभाग देऊ शकतं हे सांगितलं होतं असंही केसरकरांनी सांगितलं। या प्रकरणात माझी चौकशी करू शकतात, माझं जे म्हणणं असेल ते मी मांडेन असंही केसरकरांनी म्हटलेलं आहे। मुलांना ओलीस धरलेलं होतं आणि त्याच्यामुळे मुलांचा जीव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो। त्याला ठोस आश्वासन पाहिजे होतं। ठोस आश्वासन द्यायचं असेल तर ते मंत्री देऊ शकतात किंवा ते डिपार्टमेंट देऊ शकतं। तो अधिकार माझा नाही हे त्यांना सांगितलेलं होतं। त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांना काही मदत पाहिजे होती तर तसं मला फोनवर सांगितलं असतं तर मग ती वेगळी बाब होती। इथं ज्या कारणासाठी मुलांना ओलीस धरलेलं होतं त्या संदर्भात ठोस आश्वासन देणं आवश्यक होतं आणि ते आश्वासन देण्याचे अधिकार मला नव्हते। तुमची चौकशी होऊ शकते या संदर्भात असे त्या पोलीस अधिकाऱ्याने म्हटले। अवश्य करावी चौकशी। शेवटी मला अधिकार नाही तर मी आला अधिकार नाही हे उघड आहे। त्याच्यामध्ये आपण जे काय आहे ते आपलं म्हणणं देऊ त्या ठिकाणी।